स्वच्छ गडिंग्लज आणि हरित गडिंग्लज असा नावलौकिक असलेले आणि विविध पारितोषिक मिळवलेल्या या शहरात आज एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने याकडे आज नगरपालिकेचे लक्ष वेधण्यात आले आहे। शहरातील अयोध्यानगर भागात असणाऱ्या 6 मोठ्या झाडावर अज्ञातांनी वार करून ती निर्दयीपणे तोडून टाकली आहेत। मुळातच या झाडांचा स्थानिकांना कोणताही त्रास नव्हता, तसेच ही झाडे म्हणजे स्थानिकांची सावली व घटकाभर विश्रांतीचे ठिकाण होते। आता ही सावलीच हरपल्याने आणि वृक्ष संपदेची हानी झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। तसेच आज राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपालिकेत मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या या निदर्शनास हा प्रकार आणून दिला आहे। तर त्या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई व्हावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिकेत मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना दिला आहे। महाराष्ट्र शासनानं व केंद्र शासनानं गडिंग्लज नगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नंबर दिलेला असताना परवा दिवशी गडिंग्लज शहरामध्ये अयोध्येनगरमध्ये इथे एक वेगळाच प्रकार घडला। खरोखर आम्ही तिथे जाऊन वस्तुस्थिती पाहिली की टोलेजंग 6 मोठी झाडे तोडण्याचं पाप ज्यांनी कोणी केलं असेल त्यांना आम्ही आता शिवलं निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाद्वारे आदरणीय गायकवाड साहेब शिव नगरपालिका यांनी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असं सूचित केलेलं आहे की आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे व त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे। अशी किती झाडे तोडण्यात आलेली आहेत? अशी 6 झाडे तिथे टोलेजंग मोठी 6 झाडे तोडण्यात आलेली आहेत। नगरपालिकेत आम्ही शिवसाहेबांना निवेदन दिलं। परवाच्या वृत्तपत्रामध्ये दैनिक सकाळमध्ये बातमी छापून आली होती की अयोध्यानगरमधील 6 झाडे तोडलेले आहेत। तेही गंधमोड साहेबांना जेव्हा विचारलं तर तेव्हा त्यांचं म्हणणं काय होतं की आम्ही एक झाड तोडण्यासाठी परमिशन दिली होती आणि 6 झाडं हे अनधिकृतपणे त्या संबंधित लोकांनी तोडलेले आहे। वास्तविक या गंधमोड साहेबांना आणि बाकीच्या नगरपालिका कर्मचाऱ्यांनाही माझं सांगणं आहे, माझ्या भीमनगरमधील बरोबर अनावर यांचं घर म्हणून आहे, तिथं आम्ही त्या लोकांनी सर्व लोकांनी 6 महिन्यापूर्वी निवेदन दिलं होतं की ते झाड धोकादायक आहे, त्या लोकांची जीवितहानी होऊ शकते, ते झाड काढा म्हणून निवेदन दिलं। ते वास्तविक दिलं असताना सुद्धा कारवाई केली नाही त्याच्यावर आणि ते झाड काढलं नाही। उद्या काय जर तिथं कुणाचं जर जीवितहानी झालं तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा संबंधित लोकांच्यावर झाला पाहिजे असं आमची मागणी आहे। आणि आत्ता जे झाडं तोडलेले आहेत त्यांच्यावर काय नेमकं कारवाई करणार आहे हेही लवकरात लवकर नगरपालिकेने सांगावं। त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद केला पाहिजे असं आमची मागणी आहे। केला जर नाही तर निश्चितच येत्या काळात आम्ही याच्यावर उग्र आंदोलन करू व यात संबंधित कोण कोण आहेत त्या सगळ्यांची नावं सुद्धा बाहेर काढू।